तो अगोदर कसाही असू द्या, पापी असू द्या, दुराचारी असू द्या, सगळे पाप करणारे असू द्या, काही काही माणसं खूप पाप करीत राहतात, एकही पाप करायचं सोडित नाही बरं, एकही नाही. अनेक उदाहरणं आहेत, उदाहरण न सांगता. म्हणून अनेक महापातकी जरी असला तरी भगवंत म्हणतो तुम्ही माझ्या मागे मागे या, मी तुम्हाला चांगलं करतो, सम्यक करतो, व्यवस्थित करतो, माझा भक्त करतो, नहे तुमची पुराणात कीर्ती वर्णन होईन असा करतो. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यते हि तेने वंद्य केले. म्हणून अवघे बरेच लोक पापातून पाप करीत राहते. संसाराचं गाडच असे, काही लोकांचा स्वभावाच असे, एक पाप केलं की दुसरं पाप, दुसरं केलं की तिसरं पाप, संसारात असंच राहत. एक माणूस नवरा बायको मोटरसायकलवर फास्ट चालले होते, 5:30-6 वाजलेले होते. पोलिसनी हात केला, थांब 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 म्हणे. एवढ्या वेगात चालला, थांबला बिचारा. काय एवढ्या वेगात चालला? तर म्हटला साहेब गाडीला लाईट नाही. साहेब म्हटला लाईटही नाही का? दुसरी स्कीम टाकली साहेब, दुसरी. लगेच लाईट नसल्यामुळे तो एक गुन्हा तयार झाला. तेवढ्यात बायको म्हणली तुम्हाला म्हणलं होतं आपली गाडी घ्या, ही चोरीची गाडी कशाला घेतली बरं तुम्ही? लगेच पुढचंच कलम पडलं. हे असं वाढत जातं किती काही. फक्त लक्षात घ्यायचंय की हे असे माणसं काही काही आहेत, एकातून एक असे पाप करीत राहतात. अनंत पापराशी असणारी जरी मंडळी असली, पण भगवंताला अनन्य शरण आल्यानंतर पाप राहत नाही. आल्यानंतर पुन्हा करायचं नाही, ध्यानात ठेवा बरं. नाही तर काही काही लोक दोन्ही चालवतात बरोबरच नाही. भजन कीर्तनात देवाला अनन्य शरण येण्यापर्यंत पाप असलं तरी चालतं, पण अनन्य शरण झाल्यावर चालत नाही. म्हणून बरेचसे लोक माऊलीच्या, पैठणच्या, नाथ महाराजाच्या पालखी सोहळ्यात जाते, दिंडीत जाते. आम्हाला कौतुकाने सांगते, म्हणते महाराज 10 वर्ष झाली आपला सोहळा चुकतच नाही. मग कौतुकाने म्हणावं लागतं तुम्ही अजून माळ नाही घातली. मग ते म्हणला माळ नाही घातली. म्हणले महाराज, म्हणले मग का नाही घातली माळ? माळ का घालत नाही तुम्ही? काही नाही म्हणे आपलं दिंडीत जातो, दिंडीत काही कमीच पडत नाही. घरी राहण्यापेक्षा दिंडीत लय मजा येते. गावोगाव दुकानं बी आहेत म्हणे, गांजा बी जमतो, कुठं जाऊन बसता येतं. लोक नाथ महाराज म्हणून जीव घालतात पुरणपोळ्या. हे 15 दिवस मजा. गावात तरी लोक ओळखीचे राहते, तिकडं कोणाचाच कोणाला मिळ नसतो. आणि असे 15 दिवस वारीला जाऊन येतात बिचारे. लक्षात ठेवा, परमार्थात प्रवेश करीपर्यंत पापी असला तरी चालेल, पण एकदा त्याच्यात प्रवेश केल्यावर बिलकुल पाप करायचं नाही. जो करणार नाही तो सुधारला, जो करतो तो वायाला जातो. म्हणून जे माणसं पंढरीच्या वाऱ्या करून जर पापच करीत असतील तर त्यांना म्हणत जावं हे बिनलाजे आहेत. ते कधी जाग्यावर येणार नाही, त्यांचा उद्धार होणार नाही, त्यांच्यावर संत कृपा होणार नाही. एकदा संताला शरण गेलो की मागचं सगळं परिपूर्ण समाप्त करायचंय आणि देवाची अनन्य शरणागती करायची आहे. त्यावेळी देव त्याचा स्वीकार करतो. या न्यायाने देव इथे बोलतो अवघे सगळेजण या, लहान या, थोर या, मोठे या, गरीब या, श्रीमंत या, कोणीही या. महाराजांचे शब्द आहेत, नर अथवा नारी हो का दुराचार, नर अथवा नारी हो का दुराचार, नर अथवा नारी हो का दुराचार, नर अथवा नारी हो का दुराचार. मुख गाता हरी पवित्र ते, गाता हरी पवित्र, मुख गाता हरी पवित्र. गडावर या, चंद्रनाथाच्या दर्शनाला या, गोरक्षनाथाच्या दर्शनाला या, दर्शन करून शुद्ध होऊन जा. अवघे माझ्या मागे मागे, तुम्हाला मी पोटभर खाऊ घालतो, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो अरे, पुरे 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 म्हणेपर्यंत देतो.
संसारात माणूस कोणाच्याही संगतीत गेला तरी त्याचं पोट भरत नाही. पोट भरणं म्हणजे अन्न खाऊन नाही बरं. वेदांत शास्त्रामध्ये 2 प्रकारच्या तृप्त्या सांगितल्या. एक सा अंकुशा तृप्ती आहे, एक निरंकुशा तृप्ती आहे. सा अंकुशा तृप्ती म्हणजे तिथे तृप्ती नसते, तेवढ्यापुरती तृप्ती असते. निरंकुशा तृप्ती म्हणजे एकदा तृप्ती झाल्यानंतर पुन्हा काहीही इच्छा शिल्लक राहत नाही, अशी तृप्ती. तिचं नाव आहे निरंकुशा तृप्ती. याला म्हणतात पोट भरणं. आपण किती खाल्लं अन्न तरी पोट भरत नाही. पोट कोणाचं भरावं? ह्या पोटाचं पोट भरावं का मनाचं पोट भरावं? मनाचं पोट भरावं. मन शांत व्हावं. मी विनोदाने सांगत असतो, पुढाऱ्याच्या संगतीत पोट भरतं का? का भरत नाही? सोपं उत्तर आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याची संगती केलं की आपलं भरणार नाही, हे त्याचं उत्तर आहे. कोणाच्याही संगतीत तुम्ही जा, आपलं पोट भरणार नाही. का? कारण त्याचेच पोट भरलेले नाही. मी विनोदाने सांगत असतो, अशी उन्हाळ्याचे दिवस होते. एका झाडाखाली पानपोळी लावलेली होती, 4-5 रांजणं भरून ठेवलेले होते, त्याच्यावर काही स्टीलचे गिलास होते आणि अशा पद्धतीने एक पुढाऱ्याचा फोटो लावलेला होता. फक्त एवढं ध्यानात ठेवा, तुमच्या भागातलं नाही, आमच्या पैठण तालुक्यात पुढाऱ्याचा फोटो लावलेला होता. लोक यायचे, पाणी प्यायचे. 2-4 तरुण मंडळी आले, ते पाणी पेले. त्यातला एक जण म्हटला, उचल म्हणे गिलास, घे स्टीलचे ग्लास. दुसरा म्हटलं, तुला काही अक्कल आहे का? अरे पाणी पितात लोक, परोपकाराचं कार्य आहे, हे ग्लास घेणं चांगलं नाही. तिसरा म्हणला, तुला काही अक्कल आहे का? म्हणले, हे फोटो पाहाय ना म्हणे, याने किती काही घोटाळे केलेले आहे, तेवढ्या 5 गिलासांनी काय होईन, उचल. तुमच्या लक्षात आलं की ज्यांचे पोट भरलेले नाही त्याची संगती केल्यानंतर आपलंही पोट भरणार नाही, मन तृप्त होणार नाही. म्हणून आपलं मन तृप्त करायचं असेल तर गोरक्षनाथाच्या संगतीत या. अशा प्रकारचे निरपेक्ष मुनीर शांतम अशा साधू संतांच्या संगतीत या. बरोबर आपलं पोट म्हणजे तृप्ती झाल्याशिवाय राहणार. एक तर देवाच्या संगतीत तृप्ती होते, दुसरी संतांच्या संगतीत तृप्ती होते. आणि म्हणून देवाने सांगितलं, संगती कळाले कमलापती आपुले कोणीच नव्हते. बैसता संताचे संगती कमलापती विजय सिद्धी झाला. अशी संतांची संगती माणसाला तृप्त करते. आणि म्हणून देवाने सांगितलं, देव पोरावो माझ्या मागे मागे या, हळूहळू चला, कोणी कोणाला बोलू नका, गडबड करू नका, हळूहळू चला. याच्यावर एक लीला सांगतो भगवंताची थोडक्यात. सगळे गोपाळ म्हटले, कृष्णा चाल बरं, आता पोटभर खाऊ घाला मला, चाल. देवाने सांगितलं, ठीक आहे, माझ्या बरोबर चला, शांततेने चला, माझ्या मागं मागं राहा, गडबड गोंधळ करू नका, मनाने निर्णय घेऊ नका, मी सांगन तेच ऐकायचं. सगळे गोपाळ म्हटले ठीक आहे. गेले, एका वाड्यापर्यंत गेले. सगळा इकून तिकून फिरायला लागले. आत जायला जागा सापडेना, दरवाजे बंद, खिडक्या बंद. कृष्ण आतमध्ये कसं जायचं? कृष्णाने सांगितलं, एक काम करा, मी तुम्हाला आत घेऊन जातो, फक्त माझं ऐकत जा. मी सांगतो तुम्हाला 1 2 3, 3 म्हटले की डोळे बंद करा, मी तुम्हाला वाड्यात घेऊन जातो. 1 2 3 म्हटलं, सगळ्या मुलांनी डोळे बंद केले. सगळे पोरं आतमध्ये वाड्या. एकदम देवाने आणले. एकदम कसे आणले? हे काही बुद्धीला पाटायसारखं, पण पटवून घ्या. आता तुमच्याकडे मोबाईल सारखं यंत्र आहे, मोबाईल सुरू करा, डायरेक्ट त्याच्यावर लगेच काही मागा, पंढरपूर येईन की नाही? एखाद्या महाराजाचं नाव घेतलं येईन की नाही? एखाद्या नटीचं नाव घेतलं येईन की नाही? जे मागितलं ते बटन दाबलं की येत आहे. म्हणजे विज्ञानाने आपल्याला बटन दाबलं की सगळं दाखवायची ताकद आहे. तरी हा विज्ञानाचा मालक असणारा परमात्मा, त्याला हे घरात नेता येणार नाही का? घेऊन गेला आतमध्ये.
सगळे गोपाळ साशंकित झाले. कसं आणलं काय आणलं काही कळेना. एक जरा जास्त शंकाखोर होतं बरं त्याच्यात. ते पोरायला म्हणायला लागले रे आपल्याला आणलंच कसं यांनी आत्मने, काय जादू केली, काय मंत्र म्हणले, काय कळत नाही, कसं याने आणले. बाकीचे शहाणे पोरं होतले ते म्हणले बडबड करू नको, पहिलं खाऊन घे, टाईम घालू नको, खाणाराने टाईम घालीत जाऊ नये, पटकन उरकीत जावा. टाईम घातल्यावर घोटाळे होते म्हणून पटापटा आपण खाऊन घेऊ म्हणे, मजा करू. ते जे शंकाखोर होतं का त्याचं मात्र डोकंच काम करेल, यांनी आणलंच कसं आत्मने. हे शंकाखोर माणसं लय बेकार आहे बरं. हे परमार्थात घातक आहे आणि प्रपंचातही घातक आहे. काही काही लोक घरात शंका घेत राहतात पणावर, घरातली घरातच शंका घेतात. शंका घेतल्यावर घर चांगलं चालत का पांगत? सगळं पांगत. म्हणून संशय आत्मा विनश्यती. म्हणून तो असा देवावर शंका घ्यायला लागला, आत आणलंच कसं. बाकीच्या गोपाळांनी मजा केली, दही दूध तूप लोणी भरपूर देवाने खाऊ घातलं. भगवंताने सांगितलं पोराहो आता बाहेर जायचंय, गवळणी उठायचा अंदाज आहे, मी सांगतो तसंच करा पहिल्यासारखं. 1 2 3 म्हटलं की डोळे झाकून घ्या. हा जो गोपाळ होता शंकाखोर तो म्हटला ये पाहतोच म्हणे काय मजा करतो, काय जादू करतो. त्याने असे डोळ्याच्या भट्टिकून देवाला पाहायला लागला. देवाने 3 म्हटलं, सगळे गोपाळ गल्लीत गेले आणि हे धोराड्यातच अडकलं. आरडायला लागलं, वरडायला लागलं, पाय हालायला लागले, गवळणी उठल्या, पाहायला लागल्या, बाई काय झालंय, सगळा सडा झालाय, दही दूध सांडलंय. इकडं तिकडं पाहता त्याची वरून पाय हालत होते, कणत होतं, आरडत होतं. एका बाईचं लक्ष वर गेलं, ती एकदम तचकली, बाई इथं काय म्हणे पहा. सगळ्या गवळणी गोळा झाल्या, कोणी मारायला लागलं, इथून आले तिथून आले. हा देवाला आवाज द्यायला लागला, कृष्णा मला सोड लवकर. देवाने तिथूनच सांगितलं डोळे चांगले लाव आणि मग नाव घे विठ्ठल. हे वाक्य चांगलं ध्यानात घ्या बरं. देवाचं नाव घेताना कसं घ्यावं? डोळे लावून घ्यावं का डोळे उघडे ठेवून? बरेच हरिपाठात डोळे उघडे ठेवते. आदिनाथ गुरु डोळे उघडे ठेवायचे नाहीत, म्हणजे इंद्रिय संयम करा. डोळे कान हात पाय सर्व इंद्रिय ज्यांचे संयम नाहीत ते असे अर्धवट राहतात आणि मधीच अडकतात. माणसाला पाप कोण करायला लावतं सांगा? डोळे. आकर्षण दिसलं का असं वाटतं वा 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 आपल्याला असंच पाहिजे. कोणती वस्तू तुम्ही नाव घ्या, मला काय करायचं नाव घेऊन, कोणती वस्तू असो डोळ्यांनी पाहिली की मनुष्याच्या अंतःकरणात पाप निर्मिती होते. हे भारतामध्ये बलात्कार होतात, अनेक गोष्टी लोक चोरून नेतात, अनेक काही किमया करताना दिसतात. डोळे असणारेच करतेत का आंधळे? डोळे. म्हणून डोळ्याला आवरा. या कथेतून हे शिका, डोळ्याला आवरा, कानाला आवरा, जिभेला आवरा, सगळ्या इंद्रियांना आवरा. जो इंद्रियांना आवरेल त्यालाच ब्रह्मज्ञान होईल, त्यालाच देव भेटेल, बाकीच्याला देव भेटत नाही. या दृष्टीने ते मध्ये अडकलं. देवाने तिकून सांगितलं रे डोळे बंद कर, माझं नाव घे. मग त्यांनी पक्के बंद केले. कृष्णा हे कृष्णा. देवाने एका क्षणात त्याला सोडलं. मुलामध्ये ते आलं, पोरं गोळा झाले. अरे तुला कसं काय अडकला, इकून कसं झालं, काय कसं काय झालं? तो म्हणला मला काही समजलंच नाही. ते सांगत होता, बोलत होता, पण डोळे उघडीत नव्हता. पोरं म्हटले अरे तू आमच्यात आला, डोळे उघड्यो ना. म्हणले उघडे ठेवले होते म्हणूनच अडकलो बाबा. एवढी चूक तरी समजावी. विठ्ठला विठ्ठल. म्हणून डोळे आवरा, इंद्रियांना आवरा. त्याला मी हे कशा करता सांगितलं? असा शरीर इंद्रियाने हळुवारपणा आला पाहिजे. आता ज्ञानेश्वरीचा अधिकारी सांगताना माऊलीने हेच सांगितलंय, ऐशेने हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल, नाही तरी गोठी होईल मुक्या बहिऱ्याची. म्हणून ब्रह्मज्ञान होण्याकरता, ज्ञानेश्वरी करण्याकरता, निवृत्तीनाथाची कृपा होण्याकरता, गोरक्षनाथाची कृपा होण्याकरता इंद्रिय संयमन केलं पाहिजे. याचाच अर्थ आहे हळूहळू चला.
कोणी कोणाशी न बोला. श्री तुकोबारायने सांगितलं, रे बाबा, प्रपंचाच्या संगतीत पोट भरत नाही, भगवंताच्या कृपेनेच पोट भरत, तृप्ती होते. म्हणून तुका म्हणे सांडा घाटे, देणे नका भरू मोठे, आजी देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे. अभंगाचा धावता विचार मी आपल्या पुढे मांडला. भगवंताच्या लीला चरित्राचे उच्चार थोडा वेळ आपल्याला करायचा आहे. ऊन झालेलं आहे, बरेचशी मंडळी उन्हात बसलेली आहेत. आणि भक्तिपरायण परमपूजनीय कैलासजी महाराज उपस्थित झालेले आहेत. आपण सर्व परिसरातील भाविक भक्त आहोत. आपण एकदा आपल्या कीर्तनाच्या निमित्ताने होत असणारं मध्यस्थितीचं भजन अर्थात विठोबा रुक्माई महामंत्राचा घोष करू आणि अल्पावधीमध्ये श्रीकृष्णाच्या लीला चरित्राचा थोडा उच्चार करू. आपली टायमाच्या आतमध्येच कीर्तन संपवू. टाळकरी भरपूर आहेत. एक एक टाळकरी म्हणजे ते टाळकरी नाहीत, महाराज मंडळी आहेत, कीर्तनकार आहेत. सगळ्यांनी जरी विचार केला तर ते मला एक शब्दही बोलू द्यायचे नाही. म्हणजे सगळ्याच्या पाठ आहेत, गवळणी पाठ आहेत, अभंग पाठ आहेत, सगळे असे सुंदर टाळकरी आहेत. आणि त्यामुळे त्यांनी जर वेळ आपला वाढीला तर मग माझ्या हातात नाही बरं. मग म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माईचं भजन करा. महिला पुरुष सर्वांनी टाळी वाजून स्मरण करा. अंतकरणामध्ये देवाचं ध्यान करा आणि डोळे लावून भजन करा. विठोबा नारायण वेदसे चरित्र केले नारायण वेदसे चरित्र केले नारायण वेदसे चरित्र केले नारायण रांगता बोधने रांगताये रांगता बोधने रांगताये रांगता बोधने रांगताये रांगतरंगणी चोरितलोनी रांगतरंगणी चोरितलोनी रांगिती चरणी देती गरानी यशोदे साजनी. कृष्ण रांगायला लागला. रांगता रांगता गल्लीत यायला लागला. गल्लीत येता येता लोकांच्या दरवाजाच्या कड्या उघडायला लागला. दही दूध चोरून मुलांना खाऊ घालायला लागला. गावामध्ये बोवाटा व्हायला लागला. गवळणी एकमेकीला म्हणायला लागल्या, बाई आपल्या गावात आता चोऱ्याच व्हायला लागल्या. म्हणजे सोनं जात नाही, पैसे जात नाहीत, कपडे लत्ते नाही, धान्य नाही. मग म्हणले दही दूध लोणी चोरीला जात. एक बाई म्हटली, अशा चोऱ्या कोण करीत असं ग बाई आपल्या गावात? आपल्या गावात होत नव्हतं असं कधी, आता कसं काय व्हायला लागलं? दुसरी म्हणली, माझ्या कानावर असं आलं, नंद बाबा यशोदा त्यांचं पोरग आहे ना चांगलं मोठ्या घरचं आहे, पण लोक म्हणते चोटच निघाले. असे बरेच आहेत मोठ्या घरचे, लागले चोट्ट निघाला, अशी चर्चा सुरू झाली गावात. दुसरी गवळण म्हटली, बाई बाई माझ्या कानावर असं आलं, ज्याच्या घरातलं चोरीला जातं का त्याच्या घरात दुप्पट होतं म्हणे. ह्या भोळ्या भोळ्या गवळणी होत्या. त्या म्हणल्या, मग तर लई चांगलं आहे बाई. भोळ्या गवळणी दरवाजेच उघडे ठेवले. कशा करता? देव आला पाहिजे आणि चोरी झाली पाहिजे. कशा करता? दुप्पट होण्याकरता. दुप्पट होण्यात लोकांना लई मजा आहे. दाम दुप्पट होतं म्हणूनच बरेच गेले. जरा उशिरा ध्यान देतो तुम्ही. दुप्पट होण्यातले आनंद वाटतो त्यांना, म्हणून लोकांनी दरवाजेच उघडे ठेवले एका ओळणीने. काही 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 परत देव कोणाच्या घरात शिरतो, त्याचे दरवाजे उघडे त्याच्या घरात शिरतो का लावलेले त्यांच्या घरात? लक्षात घ्या, दरवाजे उघडे म्हणजे इंद्रिय संयमच नाही. इथं भांडारा खातील आणि पुन्हा फाट्यावर हाटलेर गेले की याव त्याच बटाटवाडा.
उघडेत दरवाजे. ज्यांचे दरवाजे उघडे त्यांच्या घरात देव प्रवेश करीत नाही. इंद्रिय संयम रूपी दरवाजे ज्यांचे लावलेले आहेत त्यांच्या घरात उघडून शिरतो. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके व तोडिले, दह्या दुधाते बक्षिले उलंडिले ताकाते. अशा भगवंताच्या लीला सुरू झाल्या. सगळ्या गवळणी गाराने घ्यायला लागल्या. बाई म्हणे आमच्या घरी येतो तो पोरग आणि खोड्या करत. एका घरी देवाने शिंक तोडलं, दह्या दुधाचा नासाडा केला. ती गवळण बाहेरून आली, पाहते तर दिवसा ढवळ्या घर उघडं दिसलं. तिने शेजारणीला गोळा केलं, इकडे या काकू, तिकडे या अक्का. भरपूर जणी आल्या. म्हणे दिवसा ढवळ्या माझं घर कोणी उघडलं? त्या म्हणल्या आम्हाला माहित नाही. बाई जरा गरमच होती. ती म्हणली मग तुमचे घर आमचे शेजारी आहेतच कशाला? त्यालाच भांडायला लागली. गरम बाई होती. हा, तुमच्या घरात असं झाल्यावर कोण लक्ष देईन? तुम्ही लक्ष दिलं नाही. त्या म्हणल्या आम्हाला माहित नाही. ती म्हणली इकडे या. सगळ्याला गोळा केलं, घरात चक्कर हाणला आणि निर्णय घेतला हे काम कृष्णानेच केलं. म्हणले कस काय समजत तुला? म्हणजे मी काही नवीन गवळण आहे काय? मुरलेली आहे. मी बरोबर त्याचा माग लावलेला आहे. चला माझ्या बरोबर चला यशोदेकडे. आणि 10-5 गवळणीला घेऊन आणि ती यशोदेकडे निघाली. आली यशोदेच्या जवळ. म्हटले यशोदाबाई तुमच्या पोराने माझ्या घरात येऊन शिंक तोडलं, दह्या दुधाचा नासाडा केलाय, लोणी खाल्लंय, त्या पोराला जरा आवर म्हणे. यशोदाबाई म्हणते असं काय तुमच्या पोराने खोडी केली. यशोदाबाई म्हणते तुला काय वेळ लागलं का? दही दूध तूप लोणी सगळे रांजणं माझ्या घरात भरलेले आहेत, माठ भरलेले आहेत. माझं पोरग कशाला तुझ्या घरी येऊन चोरी करील? माझ्या घरी काही कमी आहे का? मी तुम्हाला विचारतो, ज्याच्या घरी कमी राहतं ते चोऱ्या करते का ज्याच्याकडे जास्त राहतं ते चोऱ्या करते? ज्याच्याकडे लईच कमी राहतं त्याने जर मोठी चोरी केली तर उघडं पडत पचिताच येत नाही. म्हणजे याच्याकडं लय राहतं भरपूर चोऱ्या पचून 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 टीव्हीवर आल्यावर आपल्याला कळतं की बाबा एवढे ईडीनी काढलं. काय करताय त्याला विलाज नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्या पोराकडे आमच्या घरी काही कमी आहे का माझं पोरग चोरी करायला? यशोदा भांडायला लागली. ती म्हणायला लागली बाई मी तशी नाही आली, माझ्याकडे 3 पुरावे. पुराव्यानिशी भांडावं, बिगर पुराव्याचं भांडत जाऊ नये. आपण भारतीय हिंदुस्थानी सर्व हिंदू समाजाने पुराव्यानिशी भांडण केलं म्हणून जमलं की नाही? 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर पुन्हा आपल्याला पाहायला मिळालं. कशामुळं? पुरावे. विठ्ठल विठ्ठल. पुरावे नसते तर पुराव्याला फार महत्व आहे. भांडणाऱ्या माणसाने पुरावे देत जावे. ती गवळण म्हणायला लागली माझ्याकडे 3 पुरावे आहेत. पहिला पुरावा असा आहे, तुझं पोरग माझ्या घरात शिरलं, दही दूध त्यांनी सांडिलं, त्या सांडलेल्या दह्या दुधात ते हिंडलं आणि हिंडल्यानंतर त्या घराकडे आलं आणि त्याच्या मागामागाने मी आले. पुरावा आहे की नाही? आले या कृष्णाचे मागे. मागे म्हणजे माग नाही, मागामागाने. आपण सगळेजण एवढे परमार्थ करायला लागलेलो आहे, पण मला नाही वाटत अजून कोणाला देवाचा माग लागला असं. देव एककडून आपण दुसरीकडेच उधळतो. म्हणून देवाच्या माग आले. पहिला पुरावा आहे. दुसरा पुरावा माझा असा आहे, अशा चोऱ्या आपल्या गावात दुसरं कोणी करीतच नाही. पहिली चोरी केली तशीच चोरी आहे, त्याच्याशिवाय अशा चोऱ्या करीतच नाही. तुम्हाला माहित राहतं कधी कधी तळ्यातल्या मोठरा कोण चोरतं पण नाव घेता येत नाही. जाऊ द्या, विनोद सोडून द्या. माझा बोलण्याचा भाव लक्षात घ्या. तुझ्या पोराशिवाय अशा चोऱ्या कोणी करीत नाही. त्या विना नाशी हे दुसरी आयशी.
आणि तिसरा पुरावा माझ्याकडे असा आहे, आल्या आल्या तो या पोराचं मी चुंबन घेतलं, मुक्का घेतला. मग प्रेम उतो आलं म्हणून नाही घेतलं. मुक्का घेतल्या घेतल्या मला कळालं यांनी लोणी खाल्लं, मायाच घरचं खाल्लंय. चुंबन घेता येतो परिमळू नवनीताचा. मी विनोदाने सांगत असतो, संध्याकाळची पंगत राहते सप्त्यात एखाद्याची, पंक्तीवाला मस्त घनसावंगीन हार घेऊन आला 100 रुपयाचा. 7:30 वाजता घरी आला. बरेच लोक जेवून गेले, काही जेवत होते. बायको म्हणली हार इथं ठेवा, तुम्ही जेवण करा आणि आराम करा, पोरग हार घालीन म्हणे. बायकोने अंदाज काढलेला होता बरं. तिच्या लक्षात आलं होतं. ते म्हणलं असं कसं जमन, पाट्याची पंगत आहे, 4 चौघातला माणूस आहे, मी नाही गेलं तर जमन का. तो त्याने हट्ट धरला, मीच हार घालणार. आणि मग असा महाराजाला हार घालायला आला. महाराजाच्या तोंडाच्या तोंड जवळ आलं, तेव्हा महाराजाला कळालं चुंबन घेता येतो परिमळू. कशाचं तुमच्या ध्यानात आलं की नाही. म्हणून मी का सांगितलं की मदिरापान करून कीर्तनकाराला हार घालू नका. विठ्ठल हे सांगितलं पाहिजे, नाहीतर आपला समाज आता विकृत व्हायला लागलेला आहे. ती विकृती थांबण्याकरता पथ्य पाळले पाहिजे. आपण जर मदिरापान करून महाराजाला हार घालायला गेलो तर पुण्य होण्याच्या ऐवजी दोष होत असतात. हे ऋषीमुनी फार बेकार असतात, फार चांगले राहतात. त्याच्या मनात आलं तर कल्याण करतात आणि मनात आलं तर शाप देतील, त्याच्या भावना दुखवल्या जातील. म्हणून साधू संतांच्या भावना दुखवल्या नाही पाहिजे, ही जबाबदारी तमाम जनतेने घेतली पाहिजे. चला, अशा भगवंताच्या अनंत लीला त्या गवळणी घराने सांगत होत्या. त्यातली एक गवळण म्हटली, यशोदाबाई तुला आम्ही सांगितलेलं असं पटणार नाही, तो या पोराला म्हणा माझ्या घरी येऊनच पाय, जाग्यावर धरीन आणि तुला आणून दाखीन. कृष्णाने सांगितलं जाय, आज तो याच घरी येतो म्हणे. गवळणी निघून गेल्या. जिला धमकी दिली होती तिची थोडी धाकधूक सुरू झाली. म्हणे बाई येईनच बाई, मी त्याला उगच म्हणली ती येईनच. तिची अशी धाकधूक सुरू झाली, धाकधूक. त्याला इंग्रजी शब्द माहिती आहे तुम्हाला, तिचे इंडिकेटर लागले. सोडून द्या शब्द, पण धाकधूक सुरू झाली. आता येईन बाई, एकूण येतो काय कोणास ठाऊक. तिने दरवाजे बंद केले. 4 सुना घरामध्ये घातल्या. त्यांना सांगितलं बाहेर यायचं नाही, दरवाजा उघडायचं नाही, आतली कामं करून घ्या. हातामध्ये काठी घेतली, वाड्याला ही चक्र हाणायला लागली. आणि कोणीही विचारायचं आत्याबाई काय राखण करू राहिल्या. काही नाही म्हणे, ते कृष्ण येणार आहे, मी त्याला जागेवर धरणार आहे. कृष्ण येणार आहे, मी त्याला जागेवर धरणार आहे. असा ध्यास तिला लागला. कोणालाही ती हेच सांगत होती, कृष्ण येणार आहे आणि मी त्याला धरणार आहे. इथं बसलेल्या महिलापैकी कोणाला असं वाटतं का कृष्ण येणार आहे आणि मी त्याला धरणार आहे? नाही, कधीच येणार नाही. बरोबर, असा ध्यास लागला पाहिजे. कृष्ण येणार आहे, मी त्याला धरणार आहे, मी त्याचं दर्शन करणार आहे. प्रभू आवन की मन भावन की, असं मन आतुर झालं पाहिजे. आणि म्हणून त्या गवळणीची आतुरता झाली. कृष्ण येणार आहे, फेऱ्या करते, कृष्णाची वाट पाहते. आणि वाट पाहिल्यामुळे देव तिच्या घरातच प्रगट झाला. ही बाहेरून चक्र आणत होती, देव कुठं प्रगट झाला? आतमध्ये. आज सुना होत्या मस्त. सुनाला एवढा आनंद झाला, कृष्णाला लोणी खाऊ घालायला लागल्या, गुलू बोलायला लागल्या. सुना भाग्यवान होत्या. सुनाला देव अगोदर भेटला आणि सासूबाईच्या नुसत्या वाऱ्यात चालू होत्या. जा या देवाला, जाय त्या देवाला. काही मेळ बसाना. सुनाला घरातली घरात देव सापडला. देव घरातली घरात सापडतो का बाहेर सापडतो? आत आहे देव, आत देव सापडला पाहिजे. आपल्या आतमध्ये देव आहे, पण हरवलेला आहे का सापडलेला आहे? आपला हरवलेला आहे. हरवलेला जरी असला, आपला हरवला याचंही आपल्याला भान नाही, म्हणून आपण सापडीत नाही. यशोदा मैयाचा देव हरवला होता, म्हणून तिने सापडवण्याचा प्रयत्न केला. माझा कृष्ण देखिला का, कोणीतरी सांगा गे सांगा. अशा अनंत लीला करता करता
आणि देव घरामध्ये प्रगट झाला. सासूबाई बाहेरून चक्रा हाणीत होती, तिच्या कानावर आवाज यायला लागला, गुलू गुलू बोलतोय, कोण आहे घरामध्ये. नक्की तिच्या लक्षात आलं, बाई म्हणे कुठून आला, कसा आला आणि घरात कसा काय शिरला. सुनाला आवाज दिला, दरवाजा उघड, दरवाजा उघड. सुनाने दरवाजा उघडला. कृष्ण देखीला देव पाहिल्यानंतर देवभान तिला राहिलं नाही. देव पाहिल्यानंतर ही अवस्था तयार होते बरं. तिला देहभान राहिलं नाही. कृष्ण दर्शन तिला झालं, परमानंद झाला. पळत धावत गेली, कृष्णाला पकडलं. देवाचा स्पर्श होता क्षणी ती विरहित झाली. आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयंमेव. चल म्हणे आता तुझ्या माईकडं, जाग्यावर धरलं म्हणे तुला. असं कृष्णाला धरलं, बाहेर घेऊन आई यशोदेकडे घेऊन चालली. गावातल्या बाया करता देवाने लीला केली. गावातल्या बायाला तिचं पोरग दिसायला लागलं आणि तिने धरलेला होता कृष्ण. गावातल्या बाया म्हणायला लागल्या, आत्याबाई पोराला धरून कुठं चालिलं. ते म्हणे तुमचे डोळे गेले का, घरात शिरला होता, सुनाबरोबर बोलत होता, त्याला काही समजत आहे का. गावातले लोक म्हणले म्हातारी आता मेंटल हॉस्पिटलचं गिऱ्हाईक. कारण तिला लोकाला तिचं पोरग दिसत होतं आणि तिने कृष्ण धरला. सगळे लोक तिला सांगत होते, पण ती देहभान विवर्जित झालेली गोपी यशोदेपर्यंत गेली. अहो यशोदाबाई, कृष्णाला जाग्यावर धरलं. यशोदा म्हणते, असं काय म्हणता, माझं पोरग इकडंच खेळतंय आतमध्ये. हे कृष्णा, असा आवाज द्याला की ते आतून आलं. हिने असे हात जोडले, गहिवरून आलं, डोळ्यातून पाणी आलं. अगं बाई म्हणे, कृष्ण तर पुढून आला, माझ्या हातात कोण आहे. तेव्हा देवाने लीला केली. त्यावेळेस तिचं पोरग तिला दिसलं. एक फाटका द्याला, म्हणे बाळ्या तुला अगोदर सांगता नाही आलं का. ते म्हणे सारं गाव सांगत होतं, पण तू ऐकायच्या धोरणातच नाही. एका दिशे लेख एका कृष्ण. लक्षात घ्या, भगवत भक्त त्यांची अवस्था तशी होते, जे दिसेल ते कृष्ण रूप त्यांना दिसते. जे जे दृष्टी दिसे हरी, जे जे दृष्टी दिसे हरी, जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, हरी रूप. तुझ्या जान जपदाचे नाही, तुझ्या जान जपदाचे नाही, तुझ्या जान जपदाचे नाही. अशी भगवत भक्ताची अवस्था होत असते. चला, याच्या खोड्या किती सांगू, वही पत्र सिंधू वाटे. यशोदेने सांगितलं, कृष्णा तुझ्या फार खोड्या झाल्या, आता तुला मी गावात ठेवीत नाही, तू गायी राखण्याकरता गेला पाहिजे. जर तुम्ही गाया घेऊन सर गोपाळ रानात जा, जर गाया घेऊन सर गोपाळ रानात जा, गाया घेऊन सर गोपाळ रानात जा, सर गोपाळ रानात या. सगळ्या गोपाळाला घेऊन देव निघाले. यशोदेने नाहू घातलं, केसाचा बुचडा बांधला, मोर पिसाऱ्याचा मुकुट घातला, अति सुंदर देवाला सजवलं. तुळशीचे हार घातले, वैजयंतीच्या माळा घातल्या, एक पंचा नेसवला, खांद्यावर घोंगडी दिली. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारित से, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारित से. धेनु सावळा जग जेठी, धेनु सावळा जग जेठी. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारित से, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चारित से. सावळा
बाळ एकत्रित आले. यशोदा मैया कृष्णाकडे पाहते. यशोदेचे डोळे भरून आले की माझं एकुलतं एक लेकरू पोराय बरोबर गावाच्या कद्र कद्र गाई माग पाठवते. पोरायला समजून सांगते, पोरा हो जवळचे खेळा जाऊ दूरी. वा चौकदार सगळं आहे का? खेळा नका जाऊ दूरी, नका जाऊ दूरी. जवळीच खेळा नका जाऊ दूरी, नका जाऊ दूरी. जवळीच खेळा नका जाऊ दूरी, नका जाऊ दूरी. सांभाळा मुरारी, सांभाळा मुरारी, निरोप माझा. सांभाळा मुरारी, सांभाळा मुरारी, निरोप जवळीच खेळा जाऊ नका दूरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. असं भगवान श्रीकृष्ण मुलाबरोबर यमुनेच्या तीराला गेले. गायीनी पाणी पिलं. थडीला सुंदर खेळ सुरू झाले. खेळ भोवरा, खेळ भोवरा, खेळ भोवरा, खेळ भोवरा, खेळ भोवरा, खेळ भोवरा, खेळ भोवरा. माझ्या चंद्र सूर्य नावर जोडले. खेळ भोवरा, 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 असे अनंत खेळ सुरू झाले. विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परीचे खेळ सुरू झाले. चक्री भोवरा, इटी दांडू रंगीत गोट्या भोवरी चेंडू. भोवरा, इटी दांडू रंगीत गोट्या भोवरी चेंडू. चक्री भोवरा, इटी दांडू रंगीत गोट्या भोवरी चेंडू. भोवरा, इटी दांडू रंगीत गोट्या भोवरी चेंडू. खेळसी खेळा, खेळसी खेळा, खेळसी खेळा. हरि तू, हरि तू, हरि तू खाए बासा कर लोडी माझी ये बाळा. हरि तू खाए बासा कर लोडी माझी ये बाळा. हरि तू खाए बासा कर लोडी माझी ये बाळा. हरि तू खाए बासा कर लोडी माझी ये अशी सुंदर खेळ रंगात आले. आणि खेळ रंगात आल्यावर विघ्न तयार व्हायला लागले. पण आता खेळ रंगात आला का युग्न येतं माझा. आता कीर्तन रंगात आलं, विघ्न यायला लागलं की नाही. पण अहो टायमाच वेळ झाला. हे सगळे महिला मंडळीचं फॅन सुरू झाले. उष्णता वाढलेली आहे. जास्त वेळ घेण्यात मजा नाही आहे की नाही. अल्प थोडक्या वेळामध्ये जवळजवळ पूर्णत्वाकडे आपण जाऊया.
आता हे आमचे टाळकरी एका एकाचं एक एक प्रमाण म्हणायचं असलं आणि तुम्ही दम धरीत असले तर म्हणा बाबा, काय अडचण नाही. कारण हे सगळे गायक आहेत, सुंदर भजने आहेत, खेळ खेळणारे आहेत, पुन्हा खेळ भांडी याला वाळवंटी घाई असो. अतिशय सुंदरशे गोपाळ सवंगडी खेळ खेळायला लागले. मधून मधून थोडं रंडी खेळायला लागले. आणि मग गोपाळ म्हणायला लागले, कृष्ण तू आमच्यात राहूच नको, निवड. कान्होबा 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 रे कान्होबा, निवडी आपुली गोधने. कान्होबा निवड, आपल्या आमच्यात राहू नको, कारण तू फार बेकार आहे म्हणे. म्हणलं काय झालं, माझ्याकडून काय चुकलं, माफी मागतो. ते म्हणले नाही नाही नाही, तू फार विचित्र आहे, तू बेकार आहे, तो ही माय तशी, तो हा बाप तसा, आणि तुमचा वाडात तसं, तुम्ही बाजूलाच राहा. सगळे गोपाळ भांडायला लागले. म्हणले माझ्याकडून काय झालं, म्हणले तो ऐकून असं झालं, म्हणले आमच्या पोरायला वळत्या आणायला लावल्या आणि त्याच्या तो शिदोऱ्या खाल्ल्या, म्हणून निवड. म्हणू नका आता, फक्त निवडून घेऊ. तो ही माय तशीच. घरी सांगायला गेलं तर आईकडं, तुमचा कृष्ण तुमच्या गाईचं दूध प्याला, ती माया अशी रागवली आम्हाला, मेल्या मुडद्यांना तुम्हाला काय घेणं देणं होतं, गाय आमची, पोरग आमचं, आमच्या गाईचं दूध प्यालं, तुमच्या बापाचं काय गेलं, म्हणजे अशी भांडायला लागली. बरं, तो हा बाप काही सोयीचा आहे का, तुमचा परवा बैल चकला म्हणून सांगायला गेलो, म्हाताऱ्याने काठीच हातात घेऊन मागं लागलं, ऐकून तर घ्या ना. म्हणून तू निवड, आमच्यात राहू नको. देव काकुल त्याला म्हणले, पोरा हो, मला निवडून टाकू नका, निवडून द्या. मला जरा, मला महत्व द्या, मला तुमच्यात घ्या, तुमच्याशिवाय मजा येत नाही, मला एकट्याला करमत नाही. करमत का एकट्याला? या गाड्यावर आता उद्या दुपारी कोणी येईन का? करमत नाही लोकांना. एखाद्या माणसाला विचारलं, कसं काय हो तुम्ही कीर्तनाला आले, कधीच येत नाही, आज कसे काय आले? म्हणजे आमच्या गल्लीत गावात कोणी राहिलंच नाही, तिथं असं कस तरीच व्हायला लागलं, आलो म्हणे तिकडं. तिकडं करमत नाही म्हणून इकडं आला, सगळे लोक आले म्हणून आला. समाजाला जर एकट्याला करमत नाही, देवाला सुद्धा एकाएकी न रमते. किती प्रमाण आहेत आपल्याकडे, वेळ कमी असतो. एकलेन कंठेची. हा, सगळ्या गोपाळाला सांगितलं. गोपाळाने सांगितलं, ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून आम्ही ऐकतो, पण एका अटीवर, आम्हाला काल्याचा प्रसाद देत असला तर आमच्यात घेतो तुला. ते म्हटलं काही हरकत नाही, मी तुम्हाला प्रसाद देतो. प्रसाद द्यायचं ठरलं, सगळे गोपाळ एकत्रित आले. देवाने सांगितलं, एक काम करा, आपापल्या सुदोऱ्या घेऊन या. त्यातले शहाणे होते, ते म्हटले नाही काही निवडायच्यात लायकीचं. आता काय म्हणत होतो मी, प्रसाद देतो, आणि आता म्हणतो आपापल्या सुदोऱ्या घेऊन या. देवाने सांगितलंय, शहाणे गोपाळ, ज्ञानी गोपाळ तुमच्याकरता नाही बरं का, पण ज्याच्याकडे शिदोऱ्या आहेत त्याला आणू द्या, आणू द्या, आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. पाप पुण्याच्या शिदोऱ्या, कर्माकर्माच्या शिदोऱ्या सगळ्यांनी एकत्रित करा, माझ्या पुढे या, मला समर्पण करा, मी सगळ्याचा काला करतो आणि सगळ्याला जीवन मुक्त करून देतो, वेदांताच्या भाषेत. म्हणून अशा पद्धतीने लौकिक दृष्टीने काला तिथे आलेला आहे. सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या. घ्या रे भोकरे भाकरी, दही भाताची शिदोरी, ताक सांडा दुरी असेल ते तयाबे. कोणाकडे ताक असलं तर आणू नका. कोणी आणलं नाही तर ताक नाही आणलं. ताक म्हणजे समजत का तुम्हाला? ताक म्हणजे आसार, लोणी म्हणजे सार, ताक म्हणजे प्रपंच. कोणाकडं नाही प्रपंच रूपी ताक सांगा? सगळ्याकडं ताक, भरपूर ताक आहे. ताकाची डेरीची डेरे आहेत. आम्ही उभा राहून कीर्तन करतो, आमच्याकडे एक नाही ताक. आमच्याकडं ताकाचे डेरे. ब्रह्मचारी संन्यासी याच्याकडे सुद्धा ताकाचे डेरे. भारतात एक माग बाबा होऊन गेला, त्याचं नावच होतं डेरा बाबा. हे आसार प्रपंचाचे डेरे आहेत. हे दिसणारा प्रपंच आसार आहे, ताकाचा डेरा आहे. देवाला ताक आवडत नाही हे ध्यानात ठेवा. देवाला नवनीतासारखं चित्त आवडतं. म्हणून सज्जनासारखं चित्त बनवा, लोणी बनवा, आणि ते लोणी देवाला समर्पित करा. देव त्याला आवडीने खातो, चोरून घेतो आपलं चित्त. अशा पद्धतीने भगवंताच्या लीला. सगळे गोपाळ एकत्रित आले. शहाणे पुढे होते, त्यांच्याकडे पाप नव्हतं, पुण्य नव्हतं. असे ज्ञानी गोपाळ पुढे पुढे होते. ज्याची काही वर्गणीच नव्हती, शिदोरीच नव्हती, ते शिदोरी एकत्रित करायला होते. बरं, इथं पण तसंच राहतं बरं.
म्हणून ते सगळ्याच्या पुढं असे एकत्रित करायला काला वाटायला पेंद्या सुद्धा मी मुदा तयार केल्या. मुदा घ्यायला लागला. भगवंताने काल्याची व्यवस्था तयार केली. कमराला पंचा बांधला. सुंदरस त्याच्यात आपली बासरी खवून ठेवली. शिंग खवलं. भगवंत तयार झाले. विनोद करायला लागले. मधी उभा राहिले. पोरं गोल उभा राहिले. भगवंताने काला वाटायला सुरुवात केली. बिभ्रत्वेनुं जठरपटयोः शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मशृण कवलं तत्फलानेंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन्नर्ववे स्वै स्वर्गे लोके मिशति भुजै यज्ञबुक बाल केले भानुदास गीती गात प्रसाद देतो गोपाल कृष्ण भगवान